अक्षया गप्पा टप्पांच्या मेजवानीमध्ये तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. मला सगळ्यात अगोदर सांग की तुझी सुरुवात कशी झाली? सुरुवात तशी सांगायला गेलो तर मी 4 वर्षांची होते जेव्हा मी माझं पहिलं नाट्य शिबिर अटेंड केलं होतं. 4 वर्षाची होती? हो, सुट्टी होती आणि आम्हाला असंच कळलं की दादरला काहीतरी चालू आहे. सो आईने माझ्या बहिणीला आणि मला दोघींनाही तिथे एनरोल केलं आणि शेवटच्या दिवशी 10 दिवसांचं ते नाट्य शिबिर होतं आणि शेवटच्या दिवशी त्यांनी सांगितलं एक काय म्हणतो मोनो ऍक्टिंगची अशी स्पर्धा, ओपन स्पर्धा ठेवली आणि त्याच्या फायनल राऊंडला मी सगळ्यात लहान होते 4 वर्षांची आणि जे सगळ्यात मोठे होते ते 64 वर्षांचे होते. ओके. सो मी ऑब्व्हियसली मी जिंकले नाही, पण मी त्या शेवटच्या 10 पार्टिसिपेंट्स मध्ये तेव्हा होते आणि तेव्हा आईला आणि वाटलं की चला काहीतरी इंटरेस्ट आहे असं वाटतंय, असं दिसतंय. त्यानंतर शाळेच्या ह्याच्यात मी खूप ऍक्टिव्ह असायचे नेहमीच आणि त्यानंतर काही वर्षांनी 2008 मध्ये मी ज्यांचं वर्कशॉप केलं होतं ते म्हणजे दिग्दर्शक रमेश मोरे. ते 2008 मध्ये त्यांची पहिली फिल्म करत होते. ओके. आणि त्याच्यासाठी त्यांना एक चाइल्ड ऍक्टर लागणार होता. सो तेव्हा त्यांनी त्यांच्या असिस्टंट्सना त्यांच्या डेटाबेस मधून माझा ऍड्रेस आणि शोधून त्यांच्या असिस्टंट्सना पाठवलं. नेमकं तेव्हा झालं असं होतं की आम्ही त्याच कॉलनीत वरळीत आम्ही दुसऱ्या घरी शिफ्ट झालो होतो, पण सगळे ओळखायचे. सो त्यांनी आमचा पत्ता आणि सांगितला त्यांना. ते आले. साधारण तेव्हा किती वर्षाची होतीस? 8 वर्षांचे होते मी तेव्हा. तब्बल 4 वर्षांनी तुला लक्षात ठेवून त्यांनी कॉन्टॅक्ट केला. येस. आणि मग तेव्हा मी माझी पहिली फिल्म केली. लहान होते तेव्हा मी. आणि कोणती फिल्म होती ती? अकल्पित नावाचा तो चित्रपट होता. 2009 मध्ये त्याचं रिलीज होतं. त्यात ऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर माझ्या आई वडिलांचं काम करत होते. त्यानंतर त्यात पुष्कर श्रोत्री होते, अदिती सारंगधर होत्या, अरुण नलावडे होते, प्रदीप कबरे, उदय सबनीस, अशी छान मोठी स्टारकास्ट होती आणि मी छोटीशी 8 वर्षांची त्यात होते. पण तो जो माहोल होता तो मला खूप जास्ती आवडला.